हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स फॉर लाईफ। मी आज आपल्यासोबत व्हेज मंचुरियन रेसिपी शेअर करत आहे। पार्थच्या स्कूलमध्ये फूड फेस्टिवल होतं, तर मी त्याला व्हेज मंचुरियन बनवून दिले, ते आपल्यासोबत शेअर करते। व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर 100 ग्राम घेतले आहे, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घेतला आहे। पत्ताकोबीचं संपूर्ण एक फूल किसणीने किसून घेतला आहे। यासोबतच 2 गाजर किसणीने किसून घेतले आहे। आपल्याकडे गाजर असेल तर किसून घ्या, नाहीतर पत्ताकोबी किसून घेतली तरी चालेल। यामध्ये थोडं मीठ घालून हा किस आपल्याला 15-20 मिनिटं थोडं झाकून ठेवायचा आहे। झाकून ठेवल्यामुळे याला पाणी सुटेल। पंधरा 20 मिनिटांनंतर या पत्ताकोबीमधलं संपूर्ण पाणी हे आपल्याला मुठीने प्रेस करून काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी संपूर्ण पाणी मी काढून घेत आहे। व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे पत्ताकोबीचे संपूर्ण पाणी काढून घ्या। पत्ताकोबीला सुटलेलं संपूर्ण पाणी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। एका पत्ताकोबी व गाजरमधून एवढं पाणी निघालेलं आहे। हे संपूर्ण पाणी आपण काढून घ्या व ते पाणी एका चाळणीमध्ये गाळून घेतलं। राहिलेली पत्ताकोबी हाताने पिळून घेतली आहे। यामध्ये काळे मिरे पावडर घाला। हे काळे मिरे पावडर मी घरीच बनवलं आहे, आपण रेडीमेड सुद्धा घालू शकता। यासोबत यामध्ये तिखट घाला। मीठ यामध्ये घालायचं नाही, कारण आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं। आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। मी मसाले हे ऑप्शनल घालत आहे। फ्रेंड्स, या ठिकाणी आता आपल्याला या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लॉवर व मैदा घालायचा आहे। या ठिकाणी मी संपूर्ण 1 पॅकेट कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहे। या 1 पॅकेटमधला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ग्रेव्ही बनवण्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे। फ्रेंड्स, मंचुरियन बनवताना कॉर्नफ्लॉवर व मैदा याचा एक रेशो लक्षात घ्यायचा, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर हे आपल्याला डबल घ्यायचं आहे व त्याचा अर्धा मैदा घ्यायचा आहे। या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर हे 1 वाटी व मैदा अर्धा वाटी घातलेला आहे। आता हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या। आपल्याला हे मिश्रण जास्त दाबून एकजीव करायचं नाही आहे। फ्रेंड्स, मी सुरुवातीला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घातला आहे व आता अर्धा वाटी मैदा घालत आहे। व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे हलक्या हाताने या मिश्रणाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा हा अलगद हाताने बनवत आहे। यावेळेस जर आपल्याकडे खाण्याचा कलर असेल तर तो घालून घ्या। रंग हा ऑप्शनल आहे। फ्रेंड्स, आपण बघू शकता या ठिकाणी मिश्रण मी एकजीव करून घेतला आहे। आपल्याला हा गोळा कणिक लावतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचा नाही आहे। हलक्या हाताने वरवर एकजीव करून घ्या। आता मिश्रण रेडी आहे। या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे। फ्रेंड्स, मी हे मंचुरियन फूड फेस्टिवलसाठी बनवत आहे, त्यामुळे यात रंग घालत आहे। सुरुवातीला विसरली होती, आपण नाही घातला तरी चालेल। यामुळे मंचुरियनला व्यवस्थित कलर येतो। मिश्रणाचे गोळे बनवून घेत आहे। गोळे देखील आपल्याला फ्रेंड्स हलक्या हाताने बनवायचे आहे, अगदी दाबून बनवायचे नाही। जर आपण दाबून बनवले तर गोळे हे क्रिस्पी होणार नाही, यासाठी ते हलक्या हातानेच बनवायचे आहे। फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने संपूर्ण मिश्रणाचे गोळे बनवून घ्या। मी हे फूड फेस्टिवलसाठी बनवत आहे, त्यामुळे गोळे सेम आकारात बनवत आहे। आपण कमी जास्त शेप दिला तरी चालेल। फ्रेंड्स, छोट्या मुलांना मंचुरियन खायला अतिशय आवडतात।
मंचुरियन हे बाहेर ठिकाणी स्ट्रीटवर अतिशय अनहायजेनिक पद्धतीने बनवले जाते, त्यामध्ये अजिनोमोटो वापरला जातो जो आपल्या हेल्थसाठी हानिकारक असतो। मंचुरियन घरी बनवायला अतिशय सोपी डिश आहे। संपूर्ण गोळे तयार करून घेतल्यानंतर हे गोळे आता तळण्यासाठी रेडी आहे। मंचुरियन बॉल तळत असताना फक्त एक सावधानी घ्या, ते म्हणजे सुरुवातीला तेल हे आपल्याला कडक पाहिजे व त्यानंतर हे बॉल तळताना मीडियम साईजमध्ये गोळे तळून घ्या। फ्रेंड्स, मंचुरियन बॉल फ्राय करताना फ्लेम हे थोडी मोठी ठेवा व तेल तापल्यानंतर गोळे टाका। त्यानंतर मीडियम फ्लेम करून गोळे सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। फ्रेंड्स, या ठिकाणी मी सुरुवातीला अर्धे गोळ करून घेतले होते, आता अर्धा मिश्रणाचे गोळ बनवून घेत आहे। मी या ठिकाणी गोळे अगदी मापून मोजून करत आहे, कारण मला हे फूड फेस्टिवलमध्ये पाठवायचे आहे। तर या ठिकाणी माझे संपूर्ण मिश्रणाचे गोळे म्हणजे एक पत्ताकोबीच्या फुलाचे गोळे हे 50 झाले आहे। फ्रेंड्स, या ठिकाणी मी दाखवत आहे मंचुरियन बॉल हे याप्रमाणे सोनेरी कलरचे व कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या। या ठिकाणी संपूर्ण गोळे हे फ्राय करून घेत आहे। फ्रेंड्स, मी संपूर्ण मंचुरियन बॉल हे फ्राय करून रात्रीलाच ठेवले आहे, कारण ते सकाळला मला फूड फेस्टिवलसाठी पाठवायचे आहे। या ठिकाणी आपण आवाज ऐकू शकता, मंचुरियन हे व्यवस्थित कुरकुरीत फ्राय झाले आहे। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी मंचुरियन कसे बनवायचे ते अगदी बारीक सारीक टिप्स सोबत दाखवले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बराच लांब होत आहे। त्यामुळे या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट मंचुरियन ग्रेव्ही कशी बनवायची तो असणार आहे। फ्रेंड्स, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा। फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायला प्रचंड मेहनत लागते। जर आपल्याला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडत नसेल तर डिसलाईक करू शकता। थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ।